हाय, माझ्या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। मी आता हे बिन तेलाची पाण्यातली मिरची करणार आहे तोंडी लावण्यासाठी। उन्हाळ्यामध्ये काहीतरी पदार्थ असले म्हणजे थोडंसं एखादी भाकरी माणूस आगाव खाते, त्यासाठी मी त्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा मोहरी, 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि हे शेंगदाण्याचं मोठाड कूट, हे पदार्थ हे साहित्य घ्यायचे। आणि आता ह्याच्यातले हे मोहरी, जिरे आणि बडीशोप हे भाजून घ्यायची। बडीशोप, जिरे, भाजून घेतलेलं आहे। हे खलबत्त्यात थोडं मोठाड वाटायचं, फुटायचं। त्यात टाकून वाटून घ्यायची। वाटून झालेलं आहे ते शेंगदाण्याच्या कुटामध्ये टाकायचं। चवीपुरतं मीठ टाकायचं, त्याच्यात थोडीशी हळद टाकायची। त्या पाण्यामध्ये थोड्याशा शिजवून घ्यायच्या। न तेल वापरता हा पदार्थ करायचा आहे ना, त्याच्यामुळं पाणी उकळल्यानंतर त्या मिरच्या टाकायच्या त्याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकायचं। शिजली का मिरची? आता पाण्यामध्ये ही मिरची शिजलेली आहे। आणि तुम्हाला सांगायचं राहिलं, ह्या मिरचीला काप देऊन घ्यायचे आहेत मधून आणि ती शिजायला टाकायची। आता मिरची शिजली, त्याच्यामध्ये आता हे सगळं ते वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आणि मिक्स करायचं। 2 मिनिट त्याच्यावर ताटली झाकायची आणि 2 मिनिटानंतर ते काढायचं आणि जेवताना खायला घ्यायची। खूप छान लागते, तुम्ही पण करून बघा ही मिरची। आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। आणि खाऊन दाखवते तुम्हाला, फार छान लागते।